नमस्कार. आपण पाहत आहात विजय समाचार. मी विनोद घोलप. मुंबईच्या भांडूप परिसरातील LBS रोडवर आज दुपारी सुमारे 12 वाजता भीषण दुर्घटना घडली. मेट्रोच्या बांधकामादरम्यान उंचावरून एक मोठा काँक्रीट स्लॅब अचानक कोसळला आणि खालील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर आदळला. हे काम मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हणजेच MRA अंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो लाईन 4 प्रकल्पाचे होते. कोसळलेला स्लॅब थेट एका रिक्षावर पडला. या अपघातात रिक्षाचालक रामधन यादव यांचा जागीच मृत्यू झाला. काही अन्य नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घटना लाल बहादूर शास्त्री रोड या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर घडली. दररोज हजारो वाहनांची ये-जा असणाऱ्या या रस्त्यावर अशी दुर्घटना होणे अत्यंत गंभीर बाब आहे. प्रश्न असा आहे की सुरक्षेचे सर्व नियम पाळले गेले होते का? योग्य बॅरिकेडिंग आणि सुरक्षा उपाय होते का? की निष्काळजीपणामुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला? घटनेनंतर पोलीस व आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृताच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र विजय समाचारचा थेट सवाल: चौकशी फक्त कागदोपत्री राहणार का? की दोषींवर खरोखर कठोर कारवाई होणार? विकासाच्या नावाखाली नागरिकांचा जीव धोक्यात घालणे कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढील अपडेटसाठी विजय समाचारसोबत राहा. मी विनोद घोलप. आपण पाहत आहात विजय समाचार. धन्यवाद.